नमस्कार मित्रांनो, मी संकेत प्रधान आणि स्वागत आहे तुमच्या संकेत प्रधान ब्लॉग्समध्ये। आज आपण येणार आहोत निसर्गमय नागावच्या किया वुड्स हॉटेलमध्ये। येथे मिळणार आहे अप्रतिम लक्झरी, शांतमय वातावरण आणि अविस्मरणीय अनुभव। चला तर मग सुरू करूया आपला आजचा सफर। सो मित्रांनो, आपण आता आलो आहे किया वुड्स बीच रिसॉर्ट नागाव। तुम्ही इकडे बघू शकता की या किया वुड्स रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी सोय केलेली आहे। ही आहे आमची रूम, त्याच्या बाहेरच किड्सचा प्लेइंग एरिया आहे। लहान मुलांसाठी खूप छान सोय आहे इकडे। आणि त्यानंतर इथे पार्किंगसाठी पण सोय आहे, पण पार्किंगसाठी जस्ट तुम्हाला सांगतो इथे 4 ते 5 गाड्या राहू शकतात। रूमचा जो सेटअप केला आहे तो खूपच छान दिसतोय, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला नक्कीच इकडची जागा आवडेल। आणि हा आहे शॅक, डायनिंगसाठी लंच पण तुम्ही इथे करू शकता। सो गाइस, तुम्ही इथे झोपाळा पण बघू शकता, जिकडे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता। तुम्ही रूम पण बघू शकता, खूप छान आहे आणि तुम्हाला नक्की ही फॅमिलीसाठी आवडेल। सो मित्रांनो, किया वुड्स हॉटेलच्या अगदी जवळ आहे नागाव बीच, जो आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। इथे हॉर्स रायडिंग आणि सनसेटचा आनंद घेताना तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल। कुटुंबासोबत सागरी वाऱ्याचा थंडगार वारा आणि समुद्रकिनाऱ्यावरचे फोटोजेनिक मोमेंट्स अनुभवायला विसरू नका। चला तर या सुंदर क्षणांचा मी तुम्हाला या ब्लॉगमधून अनुभव देतो, पण तुम्ही पण स्वतः जाऊन या नागाव बीचचा आनंद नक्कीच घ्या, तुम्हाला खूपच आवडेल। सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे की उंटावर बसण्याचं काय खाण्याचं काम नाही आहे, तर पूजानी गिवअप करून न बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। चला तर मित्रांनो, आता आपण समुद्र किनाऱ्यावर मस्त वेळ घालवल्यानंतर आता जाऊया शांतता आणि अध्यात्म अनुभवासाठी नागावच्या जवळच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिराकडे। हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर, इथे येताच मनाला एक वेगळीच शांतता वाटते। चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। बिर्ला मंदिरचा अद्भुत सौंदर्य आनंद लुटूया। पण एक लक्षात असू द्या, इथे शूटिंग किंवा कॅमेरा किंवा फोटो हे अलाउड नाही आहे, त्यामुळे मला तुम्हाला मंदिराच्या आतले क्षण किंवा त्याचं सौंदर्य दाखवता येणार नाही आहे। आम्ही जस्ट बाहेरून थोडं एंट्रन्सचं शूट केलं आहे, तेच तुम्हाला मी दाखवू शकतो। सो हा जेव्हा रोड लागेल, तुम्ही राईटला मुरुडच्या दिशेने जाल आणि लेफ्टला बिर्ला मंदिरच्या दिशेने, आणि इकडे तुम्ही बघू शकता बिर्ला मंदिरचा मेन एंट्रन्स आहे। सो मित्रांनो, बिर्लामधून निघताना वाटेवर आम्ही एक मस्त ब्रेक घेतला आहे आणि इथे आम्ही स्थानिक खासियत असलेला कोकम सोडा आणि लिंबू सोड्याचा आनंद घेतो आहे। या उन्हात हा थंडगार सोडा म्हणजे एकदम परफेक्ट रिफ्रेशमेंट, नाही का?
मुलांनाही मस्त आवडलं आणि खूप एन्जॉय केलं आहे। जर तुम्ही इकडे आलात तर हे नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला तर आता पुढे बिर्ला मंदिराकडून आपण नागावच्या बीचवर परत जात आहोत। इकडे फोटो फोटो सो मित्रांनो, आता परत आलो आहे किया वूड्समध्ये रिलॅक्स करायला। थोडा आराम केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की इथे आता कराओके सेटअप करूया। तर बघूया हा कराओके तुम्हाला कसा वाटतोय, नक्कीच कमेंट करून सांगा। कॉपीराईट्समुळे थोडेसे क्षण आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो, त्यामुळे नक्कीच ऐका आणि नक्की कमेंट करा आणि सांगा तुम्हाला हा कराओके कसा वाटला आहे। तो चला मित्रांनो, गाण्यात रंगूया आणि रात्रीची धमाल एन्जॉय करूया। होप तुम्हाला हा नक्की आवडेल। सो मित्रांनो, कराओके प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही थोडा रिलॅक्सेशन आणि मस्तीसाठी स्विमिंग पूलला जायचं ठरवलं। आणि तुम्हाला मुलांचं तर माहितीच आहे, स्विमिंग पूल म्हणजे खूप आवडीची गोष्ट। तर आम्ही इकडे खूप धमाल केली आणि खूप खेळलो, हे तुम्ही बघू शकता। किया वूड्स हॉटेलचा हा स्विमिंग पूल अगदी स्वच्छ आणि सुरक्षित आहे, त्यामुळे कुटुंबासाठी एकदम परफेक्ट। पाण्यातला या सुंदर क्षणांना अनुभवताना वेळ कसा गेला खरंच कळलंच नाही।
सो मित्रांनो, अखेरीस स्विमिंग केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून कोकणी स्टाईल माशांची थाळी एन्जॉय केली. त्या थाळीचा चव एकदम अप्रतिम होता आणि त्याने आमचा दिवस परिपूर्ण झाला. हा संपूर्ण दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि आठवणीतला ठरला. उद्या आम्ही घरी परतणार आहोत आणि त्यामुळे ही वीकेंड ट्रिप इथेच संपते. आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही यातील प्रत्येक क्षण एन्जॉय केला असेल. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच मिळत राहो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि संकेत प्रधान ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच.